ताई तुझा फोन. अगं सुमीचा फोन आहे. जाऊ देत, मी बोलते तिच्याशी नंतर, आधी हे आवरून घेते. अगं मी आवरतो, तू फोन घे. अगं राहू देत, तिची गडबड असेल, मी हे करते पहिले. तारिणी ताई, तुला आता तुझ्या पॉलिसी खाक्या दाखवू का मी? मी तर म्हणतो तू इथं बी सुरुवात कर. कशा बोलत होते त्या दोघी तुला? असं असतंय का कुठं? असं नाही करताय. घरच्यांशी घरच्यांसारखंच वागावं लागतं. आणि समजा जर ते कधी चुकलेच तर मग दाखवेन ना त्यांना पॉलिसी खाक्या, मोठ्या सुनेच्या थाटाड. बघते मी. हा, आलेच. मला माहितीये, तूच सांगितलंस त्याला, हो ना? अगं मग सांगणारच ना. तो बिचारा एवढ्या उत्साहाने तुझ्यासाठी प्रयत्न करत होता. खरंच तारिणी, ते बघून मला खूप बरं वाटलं ग. कुणीतरी तुझ्यासाठी काहीतरी करत होतं. तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून प्रयत्न करत होतं. सुमी, मला पण खूप मजा आली. पण आईची आठवण आली खूप. येणारच ना ग. आईनंतर बाबांनी तुझ्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न केला ग. पण घरातल्यांनी त्यांना तो करूच दिला नाही ना. काय करणार? पण आता तुझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आली आहे बघ. केदार ना स्वतःपेक्षा तुझा जास्त विचार करतो तारिणी. नाही म्हणजे तुमचं मैत्रीचं नातं मी बघितलं होतं ग. केदार एक चांगला मित्र तर आहेच, पण काल ना मला त्याच्या डोळ्यात एक चांगला नवरा दिसला. खूप प्रेम करतो ग तुझ्यावर तो. नाही सुमी, आमचं नातं प्रेमाचं नाही, फक्त मैत्रीचं आहे. या नात्यात प्रवास फक्त या मिशन पुरता आहे. गुलाबपर्यंत पोहोचणारा आत्ता समोर एकच माणूस आहे आणि तो आहे युवराज. काही दिवसात हे सगळं संपेल. आई निर्दोष होती हे सिद्ध होईल आणि मग हे नातं सुद्धा. तारिणी, हॅलो हॅलो. हो हो हो, येत आहे, ऐकू येत आहे. हा हा. अगं मध्ये तू काय बोललीस ना ते मला काय ऐकायला आलं नाही म्हणून विचारलं. अगं ते माझी मैत्रीण कमळी, ती आली आहे ना घरी. हो कळलं की. तुला कसं कळलं? तुझ्या कौशिकीताईंना सांग म्हणा आमच्या घरामध्ये ना मायलेकी आहेत. अगदी वाऱ्याच्या वेगाने बातम्या पसरवतात इकडून तिकडे. तुमच्या ऑफिसमध्ये जर काही काम असेल ना त्यांच्यासाठी तर ठेवून घ्या. म्हणजे काय आहे, घरातल्या लोकांसाठी कटकारस्थानं करायला त्यांना वेळ तरी मिळणार नाही ग. तुम्ही काय ग तू पण. नाहीतर काय. बर ते जाऊ दे. कमळी कशी आहे? तिचं काय चाललंय? बरी आहे ना ती? हा म्हणजे बरी आहे तशी, जरा अडचणीत आहे. पण तू नको काळजी करूस, तिच्या या सगळ्या अडचणी 2-3 दिवसात दूर होतील. अगं तू असताना मला कसली आली आहे काळजी? पण तू तुझी काळजी घ्या मात्र. आणि कमळीला सांग सुमी आजीने तुझी आठवण काढली म्हणून. हो सांगते. तू पण स्वतःची काळजी घे. हो, हो. बाय. कौशिकी खांडेकर पॉवर हाऊस. भारीच. लईच हुशार आहे त्या कौशिकी मॅडम. अन्नपूर्णा आजींना त्या एवढ्या का आवडत्यात हे सगळं बघूनच कळतंय. काल साडीमध्ये होती, आज अशी. काय प्रकरण काय? कौशिकी द्यायला मिळालं बेस्ट अचीवर म्हणून. नाहीच ना? शी डिझर्व इट.
सॉरी सॉरी चुकून लागला. फार लागलं नाही ना? नाही बहुजा नाही लागले म्हणले ना. हे बघ, आय एम सॉरी. मी काय मुद्दाम केलं नाही अगं, चुकून लागला खरंच. आणि तू खांडेकरांच्या घरात आहे, ओके? तुझी इथे कुठल्याच प्रकारची गैरसोय व्हायला नको, ओके? या घरामध्ये काही लागलं, अगदी काही, तू मला येऊन सांगायचं सरळ, ओके? प्लीज. एक फक्त एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती. नाईस हेअरस्टाईल, एकदम असं 2 वेण्या वगैरे असं इनोसंट वाटतं एकदम. क्युटी. अरे मी तुला म्हणून सांगत होतो सावकाश सावकाश, तरी तू सॉरी. काही लागलं मला सांग. बाय द वे, युवराज, काही लागलं की सांग. ह्यो तोच होता, 100% तोच होता. ह्योच होता कॉलेजमध्ये. खरं तारिणी ताईने त्याचा खरा चेहरा अजून ओळखलेला नाही काय? तर बघतो त्याला. चेतना काकू, अहो काय झालं? सॉरी, मग माझं काही चुकलं असेल तर मला आधीच सांगा. नाही ग, तुझी काहीच चूक झाली नाहीये. तू ग्रेट आहेस, तू कमाल आहेस. हो, पण झालं काय? अगं, आज मी माझ्या मुलीला ईशाला किचन मध्ये पहिल्यांदा काम करताना बघितलं. आजपर्यंत ती साध्या किचन मध्ये आली नव्हती, तिने पाऊल ठेवलं नव्हतं. तीच ईशा आज भाजी चिरत होती. वा. पण मग तुम्हाला ह्याचं नक्की वाईट नाही ना वाटलं काकू? नाही ग, खूप बरं वाटलं. तू जे करतेस ना ते योग्य आहे. मोठ्या वहिनी गेल्यापासून ह्या घराला शिस्त लावणारं कोणी नव्हतं. आणि युवराज काय, ईशा काय, घरातल्या मुलांना थोडाफार का होईना स्वयंपाक हा यायला हवा. बेसिक कामं जमायला हवी. उद्या एकटं राहायची वेळ आली तर कामं यायला हवी ना. बरोबर आहे तुमचं, एकदम करेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरात आपलं काहीतरी योगदान असायला हवं ना. तसं जर असेल तर घराबद्दल प्रेम निर्माण होतं, ओढ निर्माण होते. घर काय फक्त भिंतींनी बनत नाही ना, ते आपल्या माणसांना निर्माण करावं लागतं. म्हणून तू माझी फेवरेट आहेस. तुम्ही पण माझ्या फेवरेट आहात. माझा तुला ना फुल सपोर्ट आहे. फक्त हे सगळं करताना ना कोणी दुखावलं जाऊ नये एवढंच वाटतं. नक्की. बघते आता स्वयंपाकाचं काय झालंय ते बघायला लागेल ना. हो.